The ruins of Indus Valley, the largest private residence in the world, the state of warriors, Aravalli Ranges, popularly known as Rajputana. होय, मी बोलते आहे भारतातील काश्मीर नंतर पर्यटनासाठी देशी आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्याबद्दल, ज्याचे नाव आहे राजस्थान. या राज्याचा इतिहास महाराष्ट्राप्रमाणेच अनेक वीरांनी आणि वीरांगनांनी गाजवला आहे. राजस्थान म्हटले की डोळ्यासमोर येतात ते दोन योद्धे, पहिला पृथ्वीराज चौहान आणि दुसरा महाराणा प्रताप सिंग. महाराणा प्रताप सिंगचे जणू प्रतिनाव म्हणजेच इतिहासाने पाहिलेली अभूतपूर्व लढाई. चला तर मग या लढाईच्या प्रत्यक्षदर्शी ठरलेल्या भूमीला म्हणजेच हल्दी घाटीला माझ्या नजरेतून भेट द्यायला. हल्दी घाटीला राजस्थानच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 मध्ये झाला. तो मेवाडी राणा या नावाने प्रसिद्ध असून तो मेवाडचा 13वा राजा होता. त्याच्या वडिलांचे नाव उदयसिंग. महाराणा प्रताप हा अत्यंत पराक्रमी राजा होता. 18 जून 1576 रोजी महाराणा प्रताप व अकबराचा मांडलिक राजपूत राजा आमेरचा मानसिंग यांच्यामध्ये लढाई झाली. हीच ती हळदी घाटीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. गोगुंदा व खमनोर या गावानजीक अरवली डोंगरांच्या खिंडीमध्ये ही लढाई झाली. या भागाला हल्दी घाटी हे नाव पडण्याचे कारण म्हणजे इथली माती. ही खिंड अतिशय अरुंद आहे आणि 5 किलोमीटर पर्यंत इथली माती हळदीसारखी पिवळी आहे. ही लढाई केवळ 4 तास चालली. ही आत्तापर्यंतची सर्वात अल्पकालीन लढाई आहे. अकबराच्या सेनेत 5000 शिपाई, घोडदळ व हत्तीदळ होते, तर महाराणा प्रताप सिंग यांच्याजवळ